स्वधा स्तोत्र मराठी अर्थ. ब्रह्मदेव म्हणाले, स्वधा शब्दाच्या उच्चाराने माणूस तीर्थांमध्ये स्नान केल्याप्रमाणे पवित्र होतो. तो सर्व पापातून मुक्त होऊन वाजपेय यज्ञाच्या फलाचा अधिकारी होतो. स्वधा 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 अशा 3 वेळा स्मरणाने तो श्राद्ध, काल आणि तर्पण यांच्या फलाचा प्राप्त करणारा होतो. श्राद्धाच्या दिवशी जो सावधानतेने स्वधा देवीच्या या स्तोत्राचे श्रवण करतो त्याला निसंशय 100 श्राद्ध केल्याचे पुण्य मिळते. जो माणूस त्रिकाल संध्यासमयी स्वधा 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 या पवित्र नामाचा पाठ करतो त्याला विनम्र, पतिव्रता आणि प्रिय पत्नीचा लाभ होतो. तसेच त्याला सद्गुण संपन्न पुत्राचा लाभ होतो. हे देवी, तू पितरांसाठी प्राणतुल्य आहेस, ब्राह्मणांसाठी जीवनस्वरूपिणी आहेस. तुला शुद्ध कर्माची अधिष्ठात्री देवी म्हटले जाते. तुझ्या कृपेने श्राद्ध आणि तर्पणाचे फळ मिळते. तू पितरांच्या तुष्टीसाठी, ब्राह्मणांच्या प्रेमासाठी आणि गृहस्थांच्या अभिवृद्धीसाठी माझ्या मनामधून बाहेर ये. सुरते, तू नेहमी आहेस. तुझा विग्रह नित्य आणि गुणमय असतो. तू सृष्टीबरोबरच प्रकट होतेस आणि प्रलयकाली तुझा विलय होतो. तू ओम, नमः, स्वस्ती, स्वाहा, स्वधा तसेच दक्षिणा आहेस. 4 वेदांमध्ये तुझ्या या 6 स्वरूपांचे विवरण केलेले आहे. कर्मकांडी लोकांमध्ये या 6 नावांना मोठी मान्यता आहे. हे देवी, तू या आधी गोलोकात स्वधा नावाची गोपी होतीस आणि राधेची सखी होतीस. भगवान श्रीकृष्णाने तुला आपल्या वक्षस्थळावर धारण केले होते, त्यामुळे तुला स्वधा हे नाव मिळाले. अशा प्रकारे देवी स्वधाचे गुणगान करून ब्रह्मदेव आपल्या सभेत विराजमान झाले. इतक्यात भगवती स्वधा त्यांच्यासमोर प्रकट झाली. तेव्हा पितामहाने त्या कमलनयनी देवीला पितरांना समर्पित केले. त्या देवीच्या प्राप्तीमुळे पितर अत्यंत आनंदित झाले व आपल्या लोकी निघून गेले. हे भगवती स्वधा देवीचे परम पावन स्तोत्र आहे. जो कोणी समर्पित वृत्तीने हे ऐकेल त्याला सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य तसेच वेद पाठाचे फल प्राप्त होते. अशा रीतीने श्री ब्रह्म वैवर्त पुराणातील प्रकृती खंडातील हे ब्रह्मदेवाने रचिलेले स्वधा स्तोत्र येथे पुरे झाले.